दुष्काळामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची आता राष्ट्रीय पीक विमा योजनेवर भिस्त। सातारा जिल्ह्यात सिमेंट बंधाऱ्यांचा व्यापक कार्यक्रम। स्वयंचलित अवजारांसाठी आता शासनाकडून अनुदान मिळणार। ग्राहकांना थेट विक्रीमुळे द्राक्ष उत्पादकांना फायदा आणि बदलत्या सहकार कायद्याबाबत सांगलीत विचारमंथन। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी पीक विम्याचा आसरा घेतला आहे। यंदा पहिल्यांदाच रब्बी हंगामात तब्बल 9,21,000 शेतकरी राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत। गेल्या वर्षी केवळ 3,19,000 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। त्या तुलनेत यंदा ही संख्या जवळजवळ तिप्पट झाली आहे। पावसानं ओढ दिल्यामुळे यंदा खरीपापाठोपाठ रब्बी हंगामालाही फटका बसला आहे। त्यामुळे दुष्काळाची पावलं वेळीच ओळखून शेतकऱ्यांनी त्यावर राष्ट्रीय पीक विमा योजनेचा उतारा शोधला आहे। रब्बीसाठी तब्बल 9.25 लाख शेतकऱ्यांनी 8,54,000 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे। विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी तब्बल 118 कोटी रुपये भरले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 972 कोटी रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे। ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी रक्कम आहे। यंदा नगर जिल्ह्यातले शेतकरी पीक विमा योजनेत आघाडीवर असून या जिल्ह्यातल्या 35% शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे। सातारा जिल्ह्यात दुष्काळ निवारणाचा एक भाग म्हणून सिमेंट बंधारे उभारण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे। जिल्ह्यात यावर्षी 283 सिमेंट बंधारे विविध विभागांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहेत। पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या उद्देशानं या बंधाऱ्यांच्या उभारणीला प्राधान्य देण्यात आलं आहे। सातारा जिल्ह्यात यंदा हाती घेण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या कामांची संख्या अलीकडच्या 20 वर्षातली सर्वात मोठी आहे। माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून 210 बंधारे पूर्ण होत आले आहेत। त्यासाठी 23,73,00,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत। कराड तालुक्यात बंधाऱ्यांच्या कामासाठी सुद्धा 16 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या निधीतून 162 बंधारे उभारण्यात येत आहेत। बंधारे उभारण्याबरोबरच जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा भरीव कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। विविध सेवाभावी, सहकारी आणि स्वयंसेवी संस्थांची मदत त्यासाठी घेण्यात आली आहे। शेतीसाठी आधुनिक अवजारं वापरण्याची अनेक शेतकऱ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे। स्वयंचलित आणि ट्रॅक्टरचलित सुधारित कृषी अवजारांसाठी आता शासनातर्फे अनुदान मिळणार आहे। ऊस उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी आणि कार्यक्षेत्र वाढीसाठी या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे। ऊस विकास योजनेमधून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित अवजारं अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या योजनेमधून 9 दाती कल्टिव्हेटर म्हणजेच फनबाळी आणि ट्रॅक्टरचलित सरी रिजर या अवजारांचा पुरवठा पंचायत समिती स्तरावर करण्यात येणार आहे। कल्टिव्हेटरसाठी 5,075 रुपये आणि सरी रिजरसाठी 6,550 रुपये शासकीय अनुदान देण्यात येणार आहे। या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। या अवजारांमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे आणि त्यांचे कष्टही हलके होणार आहेत। व्यापारी आणि मध्यस्थांच्यामुळे मिळणाऱ्या कमी मोबदल्यावर आता शेतकऱ्यांनीच उपाय शोधला आहे। ग्राहकांना थेट विक्री करण्याची प्रथा आता ठिकठिकाणी सुरू झाली आहे। यामुळे ग्राहकांना ताजा माल मिळतो आहेच, शिवाय शेतकऱ्यांच्या खिशातही जास्त पैसे पडत आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुका शेतीमाल उत्पादक संघातर्फे पुण्यात द्राक्ष विक्री सुरू करण्यात आली आहे। केवळ काही दिवसात 15 टनांपेक्षा जास्त विक्री या शेतकऱ्यांनी केली असून ग्राहक आणि शेतकरी दोघंही संतुष्ट आहेत। पुणे शहरात सिंहगड रस्ता, सहकारनगर, हडपसर अशा ठिकाणी द्राक्षांची थेट विक्री सुरू झाली आहे। ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन उत्पादकांनी द्राक्षांचं 1 आणि 2 किलोमध्ये पॅकिंग केलं आहे। त्यामुळे किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांची सुद्धा त्यांना पसंती मिळते आहे। अतिशय टपोरी आणि ताजी द्राक्ष आणि ती सुद्धा इतर ठिकाणांपेक्षा किमान 5 ते 10 रुपयांनी स्वस्त मिळत आहेत। शेतकऱ्यांनाही व्यापाऱ्यांपेक्षा प्रति किलो 20 ते 25 रुपये जास्त मिळत आहेत। सहकार कायद्यातल्या 97व्या घटना दुरुस्तीबाबत सांगलीत नुकताच परिसंवाद आयोजित करण्यात आला होता। सहकार चळवळीत काम करणाऱ्या सर्वांपर्यंत कायद्यातले बदल पोहोचावेत हा या परिसंवादाचा उद्देश होता। जिल्हा सहकार मंडळानं आयोजित केलेल्या या परिसंवादाला 700 सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते। पश्चिम महाराष्ट्र सहकार मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी संपादित केलेल्या माहिती पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी.बी. पाटील यांनी केलं। 97व्या घटना दुरुस्तीमध्ये काय बदल झाला आहे आणि सहकारी कायद्यामध्ये काय बदल झाला आहे याचं सविस्तर माहिती असलेली 100 पानांची पुस्तिका या परिसंवादातल्या सगळ्या लोकांसाठी वितरित केलेली आहे। या परिसंवादाचा मुख्य उद्देश एवढाच की तळागाळातल्या सहकारी कार्यकर्त्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांपर्यंत, संचालकांपर्यंत आणि सभासदांपर्यंत नेमका बदललेला सहकारी कायदा काय आहे
हा संदेश पोहोचवणं हाच या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे. सहकार चळवळ हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समर्थ पर्याय आहे. ही चळवळ संपवण्याचा डाव उधळून लावण्यासाठी महाराष्ट्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन प्राचार्य PV पाटील यांनी केलं. कृषीविषयक सल्ला. नवीन लागवड केलेल्या फळझाडांच्या कलमांना उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर त्यांची वाढ खुंटते. काही वेळा पाण्याचा अतिताण पडला तर नवीन लावलेली कलमं दगावण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन पुरेसं पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. हे लक्षात घेऊन पाणी बचत आणि रोपाचं व्यवस्थापन करावं. उन्हापासून रोपांची काळजी घेण्यासाठी योग्य पद्धतीचा वापर, नवीन फळझाडांना सावली, आच्छादनाचा वापर, बाष्पीरोधकांचा वापर करावा. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. गहू कमाल 2410 रुपये, किमान 1575 रुपये. ज्वारी कमाल 2000 रुपये, किमान 1600 रुपये. तांदूळ कमाल 4825 रुपये, किमान 1700 रुपये. हरभरा कमाल 3515 रुपये, किमान 3051 रुपये. तूर कमाल 4603 रुपये, किमान 4550 रुपये. गूळ कमाल 3051 रुपये, किमान 2401 रुपये. डाळिंब कमाल 12500 रुपये, किमान 500 रुपये. लिंबू कमाल 2750 रुपये, किमान 200 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. कोकणात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. ह्या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.